नमस्कार मित्रांनो. तर आम्ही निघालो आहे CSMTला आणि तिथून आम्ही जाणार आहोत मरीन ड्राईव्हला. तर आता आम्ही ट्रेनची वाट बघतो आहे आणि ट्रेननी जाणार आहोत आम्ही CSTला. तर CSTला आम्ही पोहोचलेलो आहोत. तर CSTला एक फेमस वडापाव आहे, त्याचं नाव आहे अरम वडापाव आणि तो खूप फेमस आहे आणि त्याची टेस्ट खूप छान आहे. जर तुम्ही CSTला आला तर हा वडापाव खायला तुम्ही विसरू नका. वडापाव खाऊन आम्ही निघालो मरीन ड्राईव्हसाठी. तर मरीन ड्राईव्हसाठी जाण्यासाठी आम्ही बस पकडली आणि बसने पोहोचलो आम्ही मरीन ड्राईव्हला. तर हे बघू शकता मरीन ड्राईव्ह. इतकं सुंदर क्लायमेट झालं होतं ना की खूपच छान वाटत होतं. मरीन ड्राईव्हला पावसाळ्यात खूपच छान वाटतं. सगळ्यांना मरीन ड्राईव्ह हा खूप आवडतो आणि स्पेशली म्हणजे पावसाळ्यात. आम्ही थोडा वेळ मरीन ड्राईव्हवर बसलो होतो आणि अचानक एवढा जोरात पाऊस सुरू झाला. तर तुम्ही बघू शकता पावसाळ्यात इतकं सुंदर वाटते मरीन ड्राईव्ह आणि आमची तेजा मरीन ड्राईव्हचा आनंद घेत होती. नंतर आम्ही गेलो गिरगाव चौपाटीसाठी. तर आम्ही चर्चगेट स्टेशनला आलो, तिथून ट्रेन घेतली आणि मरीन लाईन्सला उतरलो आणि मग तिथून वॉक करत करत आम्ही गिरगाव चौपाटीला पोहोचलो. गिरगाव चौपाटीला पोहोचलो तर पाहू शकता ही आहे गिरगाव चौपाटी. आणि नंतर मग तेजाला घेऊन आम्ही त्याच्या बाजूला एक गार्डन आहे, ते गार्डन पण खूप फेमस आहे. त्या गार्डनमध्ये रात्रीचं खूप छान लाईटिंग्स वगैरे असतात, ते दिसायला खूप छान वाटतं रात्रीचं. त्यामुळे तुम्ही इकडे गिरगाव चौपाटीला आला तर ह्या गार्डनमध्ये नक्की तुमच्या लहान मुलांना घेऊन या, ते खूप एन्जॉय करतील, त्यांना खूप आवडेल. आणि नंतर मग गार्डनमधून मग आम्हाला भूक लागली होती, मग आम्ही गिरगाव चौपाटीवर तवा पुलाव खाल्ला आणि पावभाजी खाल्ली. त्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. ओके, बाय.